पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कळंबोली स्टील मार्केट जवळ तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा अवघ्या 24 तासात पोलिसांनी उघडकीस आणला. यात या तरुणाची हत्या झाली. हत्या करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 1 तारखेच्या रात्री सुमारे 1:40 आसपास कळंबोली सर्कलवरून जो कळंबोली स्टील मार्केटमध्ये रोड जातो, त्या रोडवर काही इसम एका इसमास लाकडी दांडक्याने मारहाण करत होते, असं एका फिर्यादीने, विटनेस यातले जे फिर्यादी आहेत त्यांनी घरी जाताना पाहिलं. ते त्यांच्यासोबत एक सहकार्यासोबत आपल्या घरी चालले होते आणि त्यांनी ते पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन इंटिमेट केलं आणि 5 मिनिटांमध्ये 1:45ला आमचे पीटर मोबाईल आणि पोलीस स्टाफ सदर घटनास्थळी पोहोचला. त्यावेळेस त्यांनी पाहिलं की एक रत्नेश कुमार जयस्वाल म्हणून आहे, जे यातले मयत आहेत, ते त्या ठिकाणी गंभीर जखमी अवस्थेत पडलेले होते. त्यांना तात्काळ हॉस्पिटलला हलविण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना तिथं मृत घोषित केलं आणि त्यामुळं हे ज्यांनी इन्फॉर्मेशन दिली होती त्यांची फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा कळंबोली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी रस्त्यावर अचानकपणे खुनाचा गुन्हा घडल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तो गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना दिलेल्या होत्या. आमचे क्राईम ब्रांचचे देखील युनिट 3चे सिनियर पी.आय. काळदाते आणि त्यांचे सर्व सहकारी रात्रीपासूनच त्या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये, समांतर तपासामध्ये व्यस्त होते. घटना अशी आहे की हे जे घटनास्थळ आहे त्या ठिकाणी 2 इसम आणि काही तृतीयपंथी यांच्यामध्ये काही वाद सुरू होता आणि ते भांडू नका हे सांगण्यासाठी जे मयत आणि त्यांचे सोबत जे तिथं होते, त्यांचा तिथं ठेला आहे, खानावळ आहे रस्त्याला, जिथं ट्रक ड्रायव्हर्स वगैरे जेवण करतात, ते त्या ठिकाणी होते. ते भांडू नका हे सांगण्यासाठी गेले. त्याच्यावरून वाद वाढत गेला आणि आरोपींनी तिथं पडलेले जे लाकडी दांडके ते उचलून त्याने मारायला सुरुवात केली आणि त्यामुळे या फिर्यादीचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. रात्रीची वेळ, हे कोण 2 लोक होते ते माहीत नव्हतं. अंधारामध्ये आणि आजूबाजूचे CCTV सुद्धा त्या ठिकाणी नाहीत, परंतु आमच्या गुन्हे शाखा 3च्या टीमने तेथील तांत्रिक तपास, परिसरातील CCTV याचं अवलोकन केलं आणि एक संशयित स्कूटीवरून 2 जण त्या दरम्यान जाताना दिसल्याच्या कारणावरून, संशयावरून ते फॉलो केलं पुढं आणि त्या स्कूटीवरून जे गेलेले 2 जण होते तेच आरोपी असल्याचं पुढं निष्पन्न झालं. ते दोन्ही आरोपी मोहम्मद शाबीर शेख आणि जुएफ जमील इलियास शेख या दोघांनाही 2 तारखेला 24 तासाच्या गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आतमध्ये निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांची मान्य न्यायालयाने 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे आणि पुढील तपास कळंबोली पोलीस स्टेशन करीत आहे. अँटीसिडेंट्स त्यांचं प्रथमदर्शनी चेक केलं तर नाही येतं आणि तात्कालिक वादावरून, अचानक झालेल्या वादातून ही हत्या झालेली आहे.